त्या गड्याला पाठवलं पाटलांनी. पाटलांनी गड्याला नातेवाईकाला निरोप द्यायला पाठवलं. पूर्वीचे निरोप देत होती पहा, घोड्यावर याच्यावर जाऊन निरोप द्यायचे. निरोप द्यायला गेला गडी, पण नेमकं ज्या गावात निरोप द्यायला गेला होता ज्या पाहुण्याच्या घरी, त्या पाहुण्याच्या घरी मुलगा झालता आणि त्या मुलाचं बारसं होतं. आणि त्या बारशाच्या निमित्ताने त्याने अगदी गोड धोड जेवण केलं. हा गेला, गडी गेला, त्याने समोर ते पाहिलं आणि ते म्हणला इथे एवढा मोठा सोहळा चालू आहे आणि याच्यात मरणाची बातमी कशी सांगाव. आणि ते बसा बसा म्हणले, पाहुणे आले पाहुणे आले, बसा म्हणले जेवायला. बसवलं जेवायला. जेवला गडी चांगल्यापैकी, अगदी जेवला, तृप्त झाला, घोड्यावर टांग मारली, निघून आला. उदाहरण मी का सांगितलंय? तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात, मला निरोप घेऊन धाडवलंय कोणी? भगवंतानी. मी जे सांगतोय ना तुम्हाला कीर्तनातून आज, हा मार्ग सोपा आहे. पण काय झालंय महाराज, ह्या व्यासपीठावरल्या माणसांनी हा मार्ग अवघड करून ठेवलाय. तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला समजायसाठी सांगतो. फक्त वेळ झाली का मला सांगा. मी काही उक्त घेतलेलं नाही, फक्त तुम्हाला 2 शब्द चांगले सांगायचे, एवढं. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तुम्हाला चांगलं समजते. आज 5,500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. ती संस्कृत होती का मराठी? भगवत गीता संस्कृत होती. त्याच्यानंतर त्याच भगवंताला परत अवतार घ्यावा लागला. सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. आज त्या अवताराला 750 वर्ष झाली. आणि काय केला अवतार घेऊन माऊलीने? चमत्कार केले म्हणा ना, आहे की नाही? गोष्टीत गोष्ट सांगतो, विषय निघाला म्हणून हे सांगणार आहे मी, पण याच्यात तुमचा चमत्कार राहून गेला म्हणून सांगतो माऊली विषयी. दुपारी महाराजाचा माझा फोन झाला, त्यावेळेस महाराजाला मी सांगितलं. ते मला म्हणले, भाऊंचे काहीतरी चमत्कार सांगा. मी म्हणलं, भाऊ चमत्कार करायला आलीच नव्हती. ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊलीचे आई वडील आपल्या मुलाच्या मुंजी व्हावात यासाठी सर्व धर्मपंडिताकडे भीक मागत होते, आम्हाला न्याय द्या असं म्हणत होते. आणि त्यावेळेस पैठण क्षेत्र हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जात होतं न्यायाच्या बाबतीत. आळंदीकर न्याय देऊ शकत नव्हते, आळंदीकर सगळे छळ करत होते. म्हणून दक्षिण काशी म्हणून त्या पैठण क्षेत्रात गेले विठ्ठलपंत. आणि त्या पंडितासमोर सर्व वृत्तांत सांगितला. मी संन्यास घेतला, संन्यासानंतर पुन्हा संसार केला, मला मुलं झाली आणि त्यांच्या मुंजीकरणाची परवानगी देण्यात यावी. त्या पंडितांनी असा न्याय दिला का तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, तुमच्या मुलाला मुंजी करण्याची परवानगी देण्यात येईल. तुम्हाला सगळ्याला हा भाग माहित आहे, मला फक्त चमत्कारावर बोलतोय मी. त्यानंतर विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणींनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. निवृत्ती दादा मोठा होता सगळ्यात. तो न्यायाचा कागद निवृत्ती दादाच्या उशाला ठेवला होता आणि तो कागद दादाने पाहिला. आई बाबा गेले, सगळ्या 4ही भावंडांचे सांत्वन केलं दादानी. आणि न्याय मागायसाठी पैठणला घेऊन निघाले 4ही पण भावंड मुंजीकरणाचा, ज्यासाठी आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. त्या न्यायाची मागणी करण्यासाठी पैठण क्षेत्रात गेले. पैठण क्षेत्रात गेल्यानंतर फक्त न्याय मागायचा होता, मुंजी करण्याचा. तिथल्या त्या कर्मठ ब्राह्मणांनी पंडितांनी किती छळलं माऊलीला तुम्ही सगळे जाणून येत.
मला याच्यावर जास्त बोलण्यात म्हणजे बोलणं तरी काही वावगं नाही, पण तुम्हाला सर्वांना माहित आहे. मला पुढे अजून थोडासा विषय सांगत मी गोष्ट तुम्हाला सांगितली ही. पहिलं काय सांगत होतो ते ध्यानात ठेवा फक्त. न्याय मागत असताना किती वेडवाकडं बोलले माऊलीला, लय बोलले. ज्ञान्या म्हणून संबोधलं माऊलीला पा, आणि काहीच नाही, फक्त लहान तोंडी मोठा घास असं वाटलं त्या शाण्यांना. आणि माऊली स्पष्ट सांगत होते सगळ्या ठिकाणी भगवंत आहे, सगळ्यात भगवंत आहे. हे का सांगत होते? कारण त्यांना निवृत्ती दादानी बोध दिलता, बोध. आणि त्या बोधाच्या त्यांच्यावर जो बोधाचा परिणाम झाला, आणि त्या बोधाच्या परिणामाने सगळ्यात त्यांना भगवंत दिसत होता. म्हणून बोलून गेले माऊली. तर ते काय म्हटले माहितीये का? ते म्हणले तू लईच बोलतोय, मग तुझं नाव ज्ञान आहे म्हणले, हे रेड्याचं नाव ज्ञान आहे. अहो माऊलीचं अवतार कार्य किती होतं. 22व्या वर्षी समाधी घेतली, पुढे अजून कार्य भरपूर करायचं राहील. ते म्हणले पुढे ह्या लोकांच्या नादी लागत बसता, इतका वेळ आहे का म्हणले मला. आता काहीतरी म्हणले नाविलाजाने तिने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, नाविलाजाने. नाही तर चमत्कार करण्याची अजिबात त्यांचा हेतूच नव्हता. भाऊ आले, मला सांगा आता तुम्हाला थोडस भाऊच सांगतो. भाऊने चमत्कार केले. काय चमत्कार केले सांगा बरं. ह्या गादीवर उभं राहून बरेचसे कीर्तनकार लोक भाऊंचे चमत्कार सांगतात, पण भाऊ आले कशासाठी हे तर विसरून गेले, चमत्कारात रंगले. जसं तुम्ही आम्ही इथं कायसाठी आलोत ना, हे विसरलोत आपण, आणि आपण चमत्कारात रंगलो. बारकाईने लक्ष देऊन ऐका. आपला घोटाळा झालाय, पण फक्त घोटाळा सुधारायचा असला ना तर म्हणून बारकाईने लक्ष देऊन ऐका. भाऊंच्या चमत्कारात प्रत्येक कीर्तनकार इथं आला का त्याने 2 चमत्कार सांगितले का त्याला असं वाटतं झालं माझं कीर्तन. आणि ज्यांनी कीर्तन ठेवले त्याला वाटतं आपले 1000-2000 त्याचे घालायचे खिशात, आणि जाय बाबा तू जाय. आणि ह्या लोकांना तरी काय, ते म्हणले काय नाही, कीर्तन पटकेन संपलं म्हणजे आपलं जेवायचं चालले जास्तीच्या घरी. यासाठी सप्ते असतात का? यासाठी नाही माऊली सप्ते. सप्त्यातून काहीतरी घेता आलं पाहिजे आपल्याला. जसं परीक्षित राजाने 7 दिवस भागवत नावाचा सप्ताह केला, आणि भागवत नावाचा सप्ताह करून आपल्या स्वतःचा उद्धार करून घेतला 7 दिवसात. हे सप्ते तेव्हापासून परंपरा पडली 7 दिवसात सप्त्याची. काही मूर्ख महाराज लोक सांगतात, ते म्हणले जसं ते परीक्षित राजाला शाप होता ना 7 दिवसात मरणार आहे, ते म्हणले तसे आपणही 7 दिवसात मरणार आहे. मला तर इतकं वाईट वाटलं. ते वारावर चालले, वारावर आहे की नाही. 7च वार आहेत ना, किती वार आहेत. किती मूर्खपणा आहे हो. जसं गावात फसले महाराजांचं कीर्तन झालं, आणि कीर्तन संपल्यानंतर बाबापाशी गेलो होतो आम्ही. काय बोलावं महाराज लोकांनी. तो काय म्हणला माहितीये का? तो का म्हणे द्रव्य देती घेती ते नर काशी जाती. कोण महाराज? असा बाबांनी झापला, काय सांगा तुम्हाला. बाबाला असे शब्द अजिबात जमत नव्हते. म्हणजे इतकी गद्दारी महाराज लोकांची. आणि तुम्ही आम्ही खुशाल त्याचे पाय धुता पाठ उभा करून. रे किती आपला नालायकपणा आहे. जरी तुम्हाला बोलणं लागलं ना थोडं, तर आपलं लेकरू म्हणून समजून घ्या. थोडं समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय ही गोष्ट कुठंतरी आपल्याला पूर्णत्वाला न्यायची. मनुष्य जन्म मिळाला आपल्याला, आणि मिळाल्यानंतर काय करायचंय हे साधू संत आपल्याला सांगतात. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, चमत्कार करण्याची इच्छा नसताना चमत्कार केला. माऊलीचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. भगवद्गीता श्रीकृष्णाने द्वापर युगात सांगितली. त्याच श्रीकृष्ण भगवंताला माऊलीच्या रूपाने अवतार घ्यावा लागला, आणि माऊलीने अवतार घेऊन त्या गीतेचं ट्रान्सलेशन मराठी भाषेत केलं बरं का.
ती मराठी पूर्ण, फक्त एवढाच फरक आहे, 750 वर्षापूर्वी ती मराठी अशी होती. त्याच्यानंतर भाषा खालवत खालवत चालली आपली. पूर्वीचे शब्द आठवा ना, आपण त्याचं जरा थोडस शुद्धीकरण करत चाललं. आता जुने म्हातारे जर असले असे शेकत बसले, बाबूराव मी जातो कडे निजायला. आता जुने शब्द कसे होते आणि आता जर तसं म्हणलं तर कसं वाटतंय? म्हणजे भाषेतला बदल सांगितला तुम्हाला, फक्त भाषेतला बदल. माऊलीनी म्हणजे साक्षात श्रीकृष्ण भगवंताने माऊलीचा अवतार घेऊन गीतेचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वरीत केलं. कोणासाठी? अहो तुमच्या आमच्यासाठी. आणि इथला बो कीर्तनकार गीतेचे श्लोक सांगतोय, तितकी बुद्धी आहे का आमची? मी बोललोय काय हे? ज्ञानेश्वरीतलं सांग ना. उपजल्या बाळकाशी नाव न येते पाशी, ठेविल्या नावाशी ओदेत उठी. कोणासाठी सांगितलंय? अरे बोललो मी मगाशी. बोले अय शिवनाथ, मग तुम्ही खरंच शिवनाथ आहेत का? आहे मी कोण हात रावावी